नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतातल्या बँकांमध्ये ना हजारो कोटी रुपये असेच पडून आहेत ज्यांना कोणी विचारायलाच नाहीये. हो खरंय, हे विसरलेले पैसे, ही विसरलेली संपत्ती, कुणास ठाऊक ही आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या हक्काची असू शकते. चला तर मग आज आपण बघूया की ही संपत्ती परत कशी मिळवायची. खरंच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जरा विचार करून बघा, कधी नोकरी बदलली आणि जुनं सॅलरी अकाउंट तसंच राहून गेलं, किंवा अनेक वर्षांपूर्वी केलेली एखादी एफडी असेल जी मॅच्युअर होऊन कधीच विसरून गेलो, किंवा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुटुंबातील एखाद्या दिवंगत व्यक्तीचं खातं असेल. यापैकी कुठेही आपले हक्काचे पैसे असू शकतात, नाही? आणि ही रक्कम काही लहानसहान नाहीये. आपण बोलतोय हजारो कोटी रुपयांबद्दल. इतके पैसे भारतीय बँकांमध्ये त्यांच्या खऱ्या मालकांची वाट बघत पडून आहेत. फक्त कल्पना करा, या एवढ्या मोठ्या रकमेपैकी अगदी छोटासा हिस्सा जरी आपला निघाला तर. बरं, मग ही अनक्लेम्ड डिपॉझिट किंवा दावा न केलेली ठेव म्हणजे नेमकं काय असतं? बघा, रिझर्व्ह बँकेचे नियम अगदी स्पष्ट आहेत. समजा एखादा सेव्हिंग किंवा करंट अकाउंट आहे जे मागच्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ वापरलंच गेलं नाही, म्हणजे ना पैसे काढले ना भरले. किंवा मग एखादी एफडी होती जी मॅच्युअर होऊन 10 वर्ष उलटून गेली, पण आपण पैसे काढायला गेलोच नाही, तर अशा पैशांना अनक्लेम्ड डिपॉझिट असं म्हणतात. आता ह्याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक कमाल गोष्ट केली आहे. त्यांनी आणलंय उद्गम पोर्टल. तुम्ही असं समजा की ह्या सगळ्या विसरलेल्या खजिन्यासाठी ही एक प्रकारची मास्टर की आहे, एक गुरुकिल्ली. हे पोर्टल नेमकं काम कसं करतं असा प्रश्न पडला असेल, बरोबर? तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. याला ना दावा न केलेल्या पैशांसाठीचं गुगल समजा. जसं आपण गुगलवर काहीही शोधतो, तसंच या UDGM पोर्टलवर आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये अडकलेले किंवा विसरलेले आपले पैसे शोधू शकतो. किती सोपं. आधी काय व्हायचं आठवलं तरी कंटाळा येतो. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर जा, वेगळा लॉग इन करा, तिथे शोधा, म्हणजे किती किचकट आणि वेळखाऊ काम होतो. पण आता UDGMमुळे सगळं चित्रच पालटलंय. आता 30 पेक्षा जास्त मोठ्या बँकांची माहिती एकाच ठिकाणी फक्त एका क्लिकवर मिळते. विचार करा, किती वेळ आणि किती त्रास वाचला आपला. बरं, हे पोर्टल का वापरावं? याचे फायदेच फायदे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे हा शोध पूर्णपणे मोफत आहे, एक पैसाही लागत नाही. दुसरं म्हणजे हे पूर्णपणे सुरक्षित आहे, आपल्या माहितीची काळजी घेतली जाते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे देशातल्या जवळपास 90% अनक्लेम्ड डिपॉझिट्सची माहिती इथे एकाच ठिकाणी मिळते. आणि हो, कुटुंबातल्या एखाद्या दिवंगत व्यक्तीची मालमत्ता शोधायची असेल ना, तर याच्यासारखं दुसरं साधन नाही. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. ह्या पोर्टलवर नोंदणी करायची कशी? घाबरू नका, प्रक्रिया एकदम सोपी आहे, काही मिनिटातच होऊन जाईल. सुरुवात करायला सगळ्यात आधी RBIच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. udgam.rbi.org.in हे नाव नीट लक्षात ठेवा, कारण कोणत्याही चुकीच्या किंवा बनावट वेबसाईटपासून आपल्याला सावध राहायचंय. तिथे गेल्यावर फक्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाकला की झालं, तुमची नोंदणी पूर्ण. ठीक आहे, नोंदणी तर झाली. आता पुढची आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पायरी प्रत्यक्ष खात्यांचा शोध घेणं. चला बघूया ही शोधाशोध करायची कशी. एकदा का तुम्ही लॉग इन केलं की ज्या व्यक्तीच्या नावाने खातं शोधायचंय त्यांचं नाव टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नावाने शोधलं ना तर खूप सारे रिझल्ट्स येऊ शकतात, गोंधळ होऊ शकतो. म्हणून एकदम अचूक माहितीसाठी नावाबरोबरच पॅन नंबर किंवा जन्मतारीख यासारखी किमान एक तरी गोष्ट नक्की टाका. त्यानंतर तुम्ही एकाच वेळी सगळ्या बँकांमध्ये शोधू शकता किंवा काही ठराविक बँका निवडूनही शोध घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यशस्वी शोधासाठी काय लागतं? 2 गोष्टी. एक, खातेधारकाचं नाव, आणि दुसरं त्यासोबतच पॅन कार्ड, वोटर ID किंवा जन्मतारीख, यापैकी कोणतीही एक माहिती. एवढं असेल ना की आपलं काम सुरू झालं म्हणून समजा. आता ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नीट ऐका. UDGM पोर्टल हे फक्त माहिती शोधण्यासाठीचं एक माध्यम आहे. या पोर्टलवरून आपण थेट पैसे काढू शकत नाही किंवा क्लेम करू शकत नाही. पैसे मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला बँकेत जाऊनच पूर्ण करावी लागते. चला, आता आपण या प्रवासातल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. समजा तुम्हाला UDGMवर एखादं खातं सापडलंच, तर मग त्यावर दावा कसा करायचा? पैसे परत कसे मिळवायचे? प्रक्रिया तशी सरळ सोपी आहे. पोर्टलवर जो UDRN म्हणजेच अनक्लेम्ड डिपॉझिट रेफरन्स नंबर दिसेल तो व्यवस्थित लिहून घ्या. मग आपली सगळी आवश्यक कागदपत्र एकत्र करा आणि ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेच्या शाखेत जा. तिथे एक क्लेम फॉर्म मिळेल, तो भरा आणि आपल्या कागदपत्रांसोबत जमा करा.
त्यानंतर बँक सगळी पडताळणी करून पुढची कारवाई करेल. जर खातं स्वतःच्याच नावावर असेल आणि आपणच दावा करत असू तर काय लागेल? उद्गमवर मिळालेल्या रिझल्ट्सची एक प्रिंटआउट, आपले KYC डॉक्युमेंट्स म्हणजे पॅन, आधार कार्ड वगैरे, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो. आणि हो, जर जुनं पासबुक किंवा FDची पावती असेल तर मग काम अजूनच सोपं होईल. आणि जर आपण एखाद्या दिवंगत नातेवाईकाच्या खात्यावर दावा करत असू तर साहजिकच काही जास्त कागदपत्र लागतील. त्यांच्या मृत्यूच्या दाखल्यासोबतच आपणच त्यांचे कायदेशीर वारस आहोत हे सिद्ध करणारी कागदपत्र, जसं की सक्सेशन सर्टिफिकेट, हे बँकेत सादर करावं लागेल. चला आता जाता जाता काही सामान्य प्रश्न बघूया जे बऱ्याच जणांच्या मनात येत असतील. त्यांची उत्तरं पटकन जाणून घेऊ. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, इतकी वर्ष पैसे बँकेत पडून होते तर त्यावर व्याज मिळणार की नाही? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच मिळणार. तुमचे पैसे जरी बँकेकडून RBIच्या DA फंडात जमा झाले असले तरी त्या संपूर्ण कालावधीसाठी RBIच्या नियमांप्रमाणे व्याज दिलं जातं. म्हणजे आपल्याला मुद्दलाबरोबर व्याजही परत मिळतं. आता दुसरा एक सामान्य प्रश्न, ही सगळी क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेला काही फी किंवा चार्ज द्यावा लागतो का? तर याची अजिबात चिंता करू नका. अनक्लेम डिपॉझिटवर दावा करण्यासाठी बँका कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाहीत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. मग आता विचार कसला करताय? आजच UDGM पोर्टलला भेट देऊन बघा. काय सांगावं, कदाचित फक्त 10 मिनिटांच्या शोधानंतर आपल्याला आपल्या हक्काचे विसरलेले पैसे सापडतील. आणि कोण जाणे, हा एक छोटासा शोध आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत एक मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, नाही का?